देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊन बाबत पसरणाऱ्या फेक न्यूजवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन. अमेरिकेकडून युद्धाला आणखी 10 दिवसांचा विराम. इराणचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करणं अमेरिकेनं आणखी पुढे ढकललं. इराणसोबत चांगली चर्चा सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा. देशात सध्या 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा. देशात इंधन टंचाई नाही. एलपीजीचा पुरवठा सुरळीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. इंधन तुटवड्याचा परिणाम. कोल्हापुरात 20 तर संभाजीनगर शहरातील 10 पेट्रोल पंप बंद. इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ. व्हायरल व्हिडिओवरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ. आठवडाभरात मंत्रिपद जाण्याची शक्यता. झिरवाळांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची भावना. अशोक खराच्या नाशिकमधील ओकस कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीची धडक. फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथकाची झाडाझडती. आज कोणते धागेदोरे हाती लागतात पाहणं महत्वाचं. भोंदू अशोक खराच्या एसआयटी चौकशीत उलट्या बोंबा. महिलेसोबतचं कृत्य विधीचा भाग. कोणावरही जबरदस्ती नाही. खराचा संतापजनक दावा. भोंदू अशोक खरात आता ईडीसह कस्टमच्या रडारावर. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीकडे पाठवण्याची तयारी. 21 विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार. भोंदू अशोक खराची HIV टेस्ट निगेटिव्ह. नाशिक पोलिसांनी कोठडीत असताना केली होती टेस्ट. अधिवेशनातही करण्यात आली होती खराच्या HIV टेस्टची मागणी. खरात नंतर आता वसईमध्ये वेगळंच प्रकरण. महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार. वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल होताच वैद्य फरार. पुणे पोलिसांचं पथक शोधासाठी वसईत. निर्दयी बापाकडून पोटच्या मुलींना अमानुष मारहाण. चोरीच्या संशयातून बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं. पाण्यासाठी तडफडत एका मुलीचा मृत्यू. आरोपी बापाला पोलिसांकडून अटक. 1 एप्रिलपासून वीज होणार स्वस्त. राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दरात कपात. सर्वसामान्यांना दिलासा. महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा कंपनीच्या विनंतीनंतर दरात कपात. अयोध्येत उत्साहात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सूर्य तिलक सोहळा.